ऐसा क्या? विराट पुलिस की क्राइम डिटेक्शन ब्रांच को एक बड़ी सफलता हाथ लगी है। विराट पुलिस की क्राइम डिटेक्शन ब्रांच ने जबरन चोरी के मामले में त्वरित कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस की सतर्कता और सटीक जांच के चलते चोरी का 100% माल भी बरामद कर लिया गया है। यह घटना रात 3 बजे की है। आरोपियों ने सुनियोजित तरीके से वारदात को अंजाम दिया था। घटना की सूचना मिलते ही पुलिस ने तकनीकी जांच और स्थानीय खुफिया तंत्र की मदद से आरोपियों का पता लगाया और उन्हें धर दबोचा। पुलिस अधिकारियों के अनुसार गिरफ्तार आरोपियों से पूछताछ जारी है और यह भी जांच की जा रही है कि क्या इनका संबंध अन्य आपराधिक घटनाओं से भी है। इस सफल कार्रवाई से क्षेत्र में सुरक्षा व्यवस्था को लेकर लोगों का भरोसा और मजबूत हुआ है। स्थानीय नागरिकों ने पुलिस की इस कार्रवाई की सराहना की है। फिर्यादी घरी जात असताना तो दमला म्हणून तो एक उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसला होता, झोपलेला। त्यानंतर सदर ठिकाणी 3 इसम आले व त्यांनी आरोपितांनी त्याला हटकून त्याच्याजवळ मोबाईल, त्याचं वॉच आणि इयरबड्स अशा 3 वस्तू जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते। सदर आरोपींचा आपण सदर ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पडताळून तसेच त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढून त्यांची माहिती घेतली व गुप्त बातमीदारामार्फत ते विरार फाटा येथे येणार आहेत अशी माहितीमुळे आपण सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलीस पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यास जबरदस्तीने नेलेला 3ही वस्तू 100% मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। त्यातील एक आरोपी जो आहे मनोज प्रदेशी म्हणून, तो यापूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्यांनी वसई रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। त्यातील जो दुसरा आरोपी तो सुद्धा त्याचाच भाऊ आहे आणि तिसरा बी ते एकत्रच राहणारे आजूबाजूला राहणारे सगळे 2 मित्रच आहेत। अशा 3 आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यातील 2 आरोपी हे सख्खे भाऊ आहे व तिसरा आरोपी सुद्धा त्यांच्या बाजूलाच राहणारे। हे सर्व रेल्वेपट्टी ब्रिज विराटपूरलाच साई दत्त नगर मध्ये राहतात आणि ऑलरेडी तो जो प्रतीक म्हणून जो आरोपी आहे, मेन आरोपी, त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत वसई रेल्वेला। तो सराईत गुन्हेगार आहे।